मंडळी, आषाढीचा महिना हा काही दिवसांवरतीच येऊन ठेपलाय आणि आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांची पावलं ही विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आपोआप वळतात। यंदा विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने आता हळूहळू मार्गस्थ व्हायला सुरुवात झाली। या वारकऱ्यांच्या सोबत संतांच्या पालख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात। अशातच आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देखील पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान केल्याचं पाहायला मिळालं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा आज संपन्न झालाय। ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या हरिनामाच्या जयघोषामध्ये दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतात। पंढरपूर वारी किंवा आषाढी वारी ही महाराष्ट्रामधील सर्वात पूजनीय आणि शतकानुशतके जुनी तीर्थयात्रा आहे। दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते। आज देखील तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान हे देहू येथून पार पडले। राज्यभरामधून वारकरी देहू नगरीमध्ये आज सकाळपासूनच दाखल झाले होते। मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी गर्दी केली होती। यावेळेला प्रस्थान सोहळ्याच्या वेळेला संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे खासदार मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। संध्याकाळी 5 वाजता तुकोबांच्या पालखीने प्रस्थान केल्याचं देखील पाहायला मिळालं। माझ्याकरता जीवनातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी उपस्थित राहिलो। पादुकांची पूजा करून आणि दर्शन घेऊन या ठिकाणी या प्रस्थानाकरता मला स्वतःला सहभागी होता आलं। हा माझ्याकरता अत्युच्च अशा प्रकारचा क्षण आहे। मला याचा अतिशय आनंद आहे। आपल्याला कल्पना आहे की भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातूनही आपल्या देवदेश आणि संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे, आपल्या भागवत धर्माचं रक्षण केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आणि देशातही सगळे भाविक हे पंढरीला पांडुरंगाची दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी जातात आणि त्यात वारीचं महत्व विशेष आहे। आणि आज या प्रस्थान सोहळ्याला येऊन मला अतिशय आनंद झाला।